सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता गुंड हे पकडून सायलीला आता महिपत शिकरेच्या घरासमोर आणतात. तर आता ते घर बघून लगेचच सायली विचार करते की हे महिपत शिकरेचं घर आहे. म्हणजे संतोषने मला जो पुरावा दिला हे महिपत शिकरेला कळालं वाटतं. तेवढ्यात आता सायलीचे लक्ष त्या घरासमोर लावलेल्या बाईककडे जाते आणि सायली त्या बाईकचा नंबर बघते आणि म्हणते की ही तीच बाईक आहे, बायकर्स रॅली ग्रुपमधली बाईक. तर आता सायली विचार करते की आपल्याला हा पेन ड्राईव्ह कुठेतरी लपवायला हवा. पण तेवढ्यातच आता चैतन्य हा बाहेर येऊ लागतो. तर सायली इकडे तिकडे बघत असते. तर आता चैतन्याला वाटते साक्षीच आली की काय आणि हसतच चैतन्य बाहेर येऊ लागतो. त्याच वेळेस आता त्या बाईकच्या शीटमधील एका चेनमध्ये आता सायली संतोषने दिलेल्या पुराव्याचा पेन ड्राईव्ह त्या गादीमध्ये लपून ठेवते. तर गुंड आता सायलीला आतमध्ये घेऊन जातात. तर आता चैतन्य हा बाहेर बघतो तर बाहेर कोणीच नसतं. तर आता गुंड हे सायलीला स्टोर रूममध्ये घेऊन येतात. तर सायली ओरडू लागते तेव्हा गुंड आता सायलीचे हात पाय खुर्चीला बांधून ठेवतात. तर आता चैतन्य बाहेर येऊन बघतो तर तिथे चीट पाखरूही नसते. तेव्हा पुन्हा चैतन्य हा आतमध्ये जातो. तर आता इकडे अश्विन आणि अर्जुन सायलीला शोधण्यासाठी मार्केटमध्ये बाहेर पडलेले असतात. प्रत्येकाला मोबाईलमधील सायलीचा फोटो दाखवून अश्विन आणि अर्जुन आता सायली विषयी चौकशी करत असतात आणि विचारपूस करून सायली कुठे भेटली का हे विचारत असतात. इकडे पूर्णाई म्हणते की अर्जुन आणि माझा अश्विन खूप वेळ झाला गेले तरी अजून आली नाहीत, काय झालं असेल काय माहिती तिकडे. तर कल्पना विचार करते की मला आता माझ्या डोक्यात अजून वेगळेच विचार यायला लागले. हा जोडत कल्पना म्हणते की देवी आई माझ्या सायलीला सुखरूप ठेव. तर पूर्णाई आणि प्रताप हे कल्पनाकडे बघतात. तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा नको ना ग तू उगीचच रडू. तेव्हा तन्वी म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का. तन्वी म्हणते मला काय वाटतं सायली घरातून पळूनच गेली असेल. तेव्हा राग येऊन कल्पना म्हणते की तन्वी तोंड सांभाळून बोल, तू माझ्या सुनेबद्दल बोलतेस. तर आता इकडे अर्जुन हा रस्त्याने सगळ्या लोकांना आता सायलीविषयी विचारपूस करत असतो. इकडे आता अर्जुनने डोक्याला हात लावलेला असतो. तर अश्विन हा अर्जुनला समजावत असतो. तिकडे तन्वी म्हणते की ते मला माहिती आहे कल्पना मामी, पण सायलीला मी वर्षानुवर्ष ओळखते ना. तेव्हा ती गेली असेल अर्जुनला सोडून निघून या घरातून. तन्वी म्हणते मला तर असं वाटतं. तेव्हा कल्पना म्हणते तुला काय वाटतं ना ती तुझ्याकडंच ठेव. तर अस्मिता म्हणते की मम्मा तिच्यावर काय चिडतेस, मला सुद्धा तसंच वाटतंय. तर आता अस्मिता म्हणते की ती तशी करू शकते तेव्हा गेली असेल पळून. तर आता इकडे संतोष त्याची बायको आता पळून जाण्यासाठी घरातील सर्व सामानांची बॅग भरत असतात. तेवढ्यात साक्षी ही गुंडांना घेऊन तिथे येते. तर आता एक गुंड हा संतोषच्या घराचा दरवाजा वाजवतो. तेव्हा संतोषला मोठा धक्का बसतो. तर आता लगेचच गुंड हे संतोषला हाक मारू लागतात. तर लगेचच संतोष हा खिडकीतून साक्षीने गुंड आणल्याचे बघतो आणि ताबडतोब मागच्या दरवाजाने संतोष त्याची मुलगी आणि बायकोला घेऊन बाहेर पडतो. तर आता गुंड हे एका लातेत दरवाजा तोडून साक्षी सोबत आतमध्ये येतात. तर आता इकडे तिकडे बघतात तर तिथे कोणीच नसते. तर साक्षी म्हणते की अगोदर लाईट लावा. तर आता गुंड लाईट लावतात आणि इकडे तिकडे बघू लागतात. तर आता साक्षी आतमधला दरवाजा बघते आणि म्हणते की हा दरवाजा बघा. तर गुंड तो दरवाजा उघडू लागतात. तर तो गुंड म्हणतो की दरवाजा तर बाहेरून बंद आहे. पटकन साक्षी एका गुंडाला बाहेर पाठवते. तर आता तो गुंड बाहेर इकडे तिकडे बघू लागतो. पण तेवढ्यात आता संतोष त्याच्या बायकोला घेऊन तेथून निघून जातो. इकडे आता सायलीला त्या स्टोअर रूममध्ये बांधून गुंड बाहेर निघून जातात. तर इकडे आता अर्जुन हा सायलीला बघू बघू खूप थकतो. तर आता अश्विन अर्जुनला पाणी आणून देतो. अर्जुन म्हणतो सायली का सापडत नाहीये. तर अर्जुनला लगेच अश्विन म्हणतो की प्लॅनिंग होऊ नकोस दादा, सायली वहिनी नक्की सापडेल. तेवढ्या तिकडे कल्पना ही अश्विनला कॉल करते आणि म्हणते की अरे सायली सापडली का रे. तर अश्विन म्हणतो की नाही मम्मा, आम्ही सगळीकडे शोधलं आणि दादासुद्धा खूप प्लॅनिंग झाला आहे. तर आता कल्पनाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे स्टोअर रूममध्ये सायली ही सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते पण ते सर्व व्यर्थ असते. तर आता सायली विचार करते की मी आता काय करू आणि इथून मला कसं सुटता येईल. तर आता सायली खूप खचलेली असते. तेवढ्यात अर्जुन हा सायलीसमोर येतो आणि म्हणतो की मिसेस सायली तुम्ही तर खूप खचून गेलाय, असं खचून चालणार नाहीये. अर्जुन म्हणतो की तुम्ही शांत राहिलात ना तर लवकर सुटाल, खचून जाऊ नका, स्वतःवरती विश्वास ठेवा. अर्जुन म्हणतो की आणि तुम्ही म्हणता ना तेव्हा दीर्घ श्वास घ्या. तर सायली ही दीर्घ श्वास घेते आणि आता सायलीने दीर्घ श्वास घेताच सायली ही समोर बघते तर तिथे कोणीच नसते आणि फक्त तो सायलीच्या मनाचा भास असतो.
सायली पुन्हा सुटण्याचा प्रयत्न करू लागते आणि खुर्चीला इकडे तिकडे हिसके मारू लागते. तर आता इकडे संतोष हे पळून गेलेले असतात आणि त्याच वेळेस आता साक्षी त्या गुंडांना बोलावते आणि त्या गुंडांना पैसे देत म्हणते की जाऊ द्या, त्या मुलीला तर तुम्ही व्यवस्थित बांधून ठेवलं ना. तर ते गुंड म्हणतात हो. साक्षी म्हणते की कुठे बांधून ठेवलंय. तर ते गुंड म्हणतात की तुमच्या घराच्या त्या पार्किंगच्या अडगळीच्या खोलीत. तर लगेचच साक्षी म्हणते व्हॉट. तर आता रागावून साक्षी म्हणते की म्हणजे तुम्ही सायलीला किडनॅप करून आमच्याच घरात ठेवलं आणि असं किडनॅप करून कोणी त्यांच्याच घरात ठेवतं का? तुम्ही मूर्ख आहात का? तर आता तो गुंड म्हणतो तुम्ही सांगितलं होतं ना की तिला सेफ जागेत ठेवायचं म्हणून. तेव्हा तो गुंड म्हणतो की मग तुमच्या घरापेक्षा अजून कुठली जागा सेफ असेल. साक्षी म्हणते मूर्ख माणसांनो, आता हे प्रकरण माझ्यापर्यंत आणि अण्णापर्यंत नाही येणार का? तर आता साक्षी म्हणते की बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला विचारते तुम्ही तिचे डोळे बांधले होते का? तर ते माणसे आता खाली मान घालतात. साक्षी म्हणते की अरे गप्प काय बसलेत, मी काय विचारते तुम्हाला, तिचे डोळे बांधले होते का तिथे गेल्यानंतर? डोक्याला हात लावत साक्षी म्हणते की ओ गॉड, म्हणजे त्या सायलीला माहिती आहे की ती महिपत शिकरेच्या घरी आहे. तर तो गुंड म्हणतो की घाई गडबडीत तिचे डोळे बांधायचे राहूनच गेले. तेव्हा साक्षीला खूप राग येतो आणि रागाने साक्षी ही सनकन आता त्या गुंडाच्या कानाखाली मारते आणि म्हणते की निघा, आत्ताच्या आत्ता निघा, मला तुमचं तोंड देखील बघायचं नाहीये. साक्षी म्हणते की निघा आत्ताच्या आत्ता आणि तिचे डोळे बांधा अगोदर. तर गुंड आता लगेचच पळ घेतात. तर आता इकडे साक्षी विचार करत म्हणते की अण्णाला जर हे कळलं ना तर आता अण्णा सायलीच्या अगोदर माझा जीव घेतील. तर आता इकडे बारीक चेहरा करून अर्जुन आणि अश्विन आता सुभेदारी घरात आलेला असतो. तेव्हा अर्जुनला बघताच कल्पना ही पळतच येते आणि म्हणते की अर्जुन, तुम्ही सायलीला घेऊन का नाही आलात? तर विमल म्हणते की अर्जुन दादा, तुम्हाला सायलीताई नाही सापडले का? तर अर्जुन म्हणतो की नाही. अश्विन म्हणतो मी आणि दादाने वहिनींना मार्केटच्या बाहेर सुद्धा शोधलं पण त्या कुठेच सापडल्या नाहीत. तेवढ्यात आता कुसुम ही पळत पळत तिथे येते आणि म्हणते की अर्जुन सर. तर अर्जुन म्हणतो की आपली सायली अजून सापडलेली नाहीये, तुम्हाला काही फोन आला होता का? कुसुम म्हणते की नाही ना, ती जिथे जिथे जाते ना तिथे तिथे मी जाऊन आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते सर्व ऐकून आणि बघून पूर्णाई म्हणते की हा सर्व काय प्रकार आहे तेच मला काही कळत नाही. प्रताप म्हणतो की पूर्णाई, गेल्या काही महिन्यापासून आपल्या घरावर फक्त संकटच येत आहेत. अस्मिता म्हणते की आणि ती संकटे ज्या मुलीमुळे येतात ना तीच मुलगी गायब झाली. तेवढ्यात आता तन्वीच्या मोबाईलवरती फोन येतो. तर कावरे बावरे डोळे करत तन्वी अस्मिताला म्हणते मी आलीच आणि तन्वी बाजूला जाते. तर आता तन्वी बाजूला येत असतो. साक्षीचा फोन उचलते. तर साक्षी म्हणते की तन्वी, एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अण्णाला काहीही चावूल न लागता मी खूप मोठा पाऊल उचललंय आणि आता मला तुझ्या मदतीची गरज आहे. तर तन्वी म्हणते आता काय झालं? तर आता लगेचच साक्षी म्हणते की मी सायलीला किडनॅप केलं. तेव्हा लगेचच तन्वीची बोबडी वळालेली असते. तन्वी म्हणते काय? अगं आत्ता मी इथे सुभेदाराच्याच घरी उभी आहे आणि सायली येत नाही म्हणून सगळेजण आता प्लॅनिंग झालेत इकडे. तर आता तन्वी म्हणते की तो अर्जुन तर वेड्यासारखा त्या सायलीला शोधतोय आणि हे जर अर्जुनला कळलं तर तुझ्या अगोदर तो माझा जीव घेईल. साक्षी म्हणते की हे प्रकरण अंगाशी येईल हे मला कळत नाही का? हे बघ, अण्णा जर इथे असते आणि हे प्रकरण जर घडलं असतं तर गोष्ट वेगळी होती. तर आता साक्षी म्हणते की हे सर्व मला सांभाळणं खूप अवघड झालंय. तेव्हा साक्षी म्हणते की प्रिया ऐक ना, विलासच्या मर्डर केसमध्ये तू जशी मला मदत केली होती ना तशी आत्ता कर. साक्षी म्हणते की तुला हवी ती रक्कम मी कॅश देईल पण प्लीज मला मदत कर तन्वी. तर आता तन्वी म्हणते की कॅश देणार आणि मला ती रक्कम म्हणजे तू मला 2 लाख देशील का? तर लगेचच साक्षी म्हणते की हो हो, तू हवी ती रक्कम माग, मी कॅश देईल. तर आता तन्वी म्हणते की साक्षी तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आता मी आहे ना, मी इथली सगळी सिच्युएशन हँडल करते. तर आता लगेचच तन्वी फोन ठेवते. इकडे कुसुम रडतच अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही तरी काहीतरी करा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझ्या लेवलवरती मी सगळं काही केलं आणि सगळीकडे सायलीचा शोध घेतला कुसुमताई. तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की आता मला वेगळा मार्ग निवडावा लागेल. तर अश्विन म्हणतो की दादा तू काय करणार आहे? तर आता पूर्णाई सुद्धा लगेच अर्जुनकडे बघते. इकडे आता साक्षीने सांगितल्यामुळे तन्वीने अजून एक भयानक प्लान केलेला असतो. तर आता सायलीचा मोबाईल घेऊन त्या सायलीच्या मोबाईलमधून आता साक्षी ही अर्जुनच्या मोबाईलवर मेसेज करायला लावते. तर आता अर्जुनला सायलीचा मेसेज येताच त्यामध्ये लिहिलेले असते की मी हे घर सोडून जात आहे. मी त्या घरात आल्यापासून फक्त माझा अपमानच करता आणि माझ्यावर आरोपच करता.
तेव्हा आता मी त्या घरी राहणार नाही आणि मी घर सोडून जात आहे, तेव्हा माझा तुम्ही शोधसुद्धा घेऊ नका, असे मेसेज पाठवताच लगेच सर्वांना मोठा धक्का बसतो. तर लगेच तन्वी तिथे येत म्हणते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सायली पळून गेली आणि या घरचे दागदागिने घेऊन पळून गेली ती. तेव्हा लगेचच बोट करत अर्जुन म्हणतो की शट ऑफ तन्वी, आणि लगेचच आता अर्जुनला सायलीवरचा विश्वास हा पक्का असतो आणि म्हणतो की हे कोणीची तरी अजून एक मोठी चाल आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला शोधून काढेलच, असे आता बोट करत अर्जुनने तन्वीला ठणकावून सांगितलेले असते. तर आता अर्जुन हा सायलीला कसे सोडवतो आणि आता सायली तो पुराव्याचा पेन ड्राईव्ह घेऊन अर्जुनला कसे देते आणि महिपत साक्षीचा काळा चेहरा आता समोर आणून आता तन्वीला कसा अर्जुन रंगेहात पकडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक